तू स्टार्ट कर ना ते आता तुका डिक्लेअर आयची प्रेस कॉन्फरन्स आमचे बरोबर आसा आमचे जनरल सेक्रेटरी बाब सुरेल तिलवे, आमचे वायस प्रेसिडेंट आमचे वर्किंग प्रेसिडेंट बाब वाल्मिकी, आमचे MLA बाब कॅप्टन बेंझी, आणि I will introduce him as the India Alliance's Benalim candidate by election, Bab Joseph Gabriel Pimenta. पयली सुवातेर I want to thank आमचे जे India Alliance partners आसा, काँग्रेस पक्ष, गोवा फॉरवर्ड, NCP, शिवसेना, हांकां पयली थँक्यू म्हणटा की तांणी आमकां आज हे अलायन्स फुडें व्हरपाक मदत केली आनी बेनावलीच्या बाय इलेक्शनाक they have allowed or rather accepted the candidate of Aam Aadmi Party Bab Joseph. बाकी तांचे इंट्रोडक्शन जे आसा ते आमचे कॅप्टन बेंझी वेगस जे बेनावलीचे MLA आसा ते करतले आनी ही जी आजची प्रेस कॉन्फरन्स आसा ती फुडें वतले. इवनिंग एवरीवन. आज फायनली बेनावलीम कॉन्स्टिट्युएंसी जे बायपोल ZP इलेक्शन्स आमगेली 23 तारखेर जुनाचेर जावपाची आहा, तेजेर आमी इंडिया अलायन्साक आनी इंडिया अलायन्साचे पार्टनरांक सगळ्यांक एज वी थँक देम फॉर स्टेईंग युनायटेड एंड टेकिंग दीस कॅन्डिडेट अहेड. आज आमचे बरोबर बाब जोसेफ जीजस गॅब्रियल पिमेंता हो जावन आहा आमगेलो कॅन्डिडेट, अलायन्स पार्टनर्सांगेलो कॅन्डिडेट, द फेस फॉर द जिल्हा परिषद बायपोल इलेक्शन्स इन बेनावलीम कॉन्स्टिट्युएंसी. आनी आम आदमी पार्टी सिंबलाचेर हें इलेक्शन आसतलें, झाडू सिंबलाचेर हें इलेक्शन आसतलें. थोडी म्हायती बाब जोसेफाचेर. बाब जोसेफूय एक तारवटी मुज भाशेन आनी तारवार आसलो. तारवार सावन आपल्यागेले फॅमिलीक तेणें बरे भाशेन चोयलें, मागीर तो गोंय आयलो आनी मागीर गोंयांत तेणें आपल्यागेले बिझनस चालू केले. आज ओर्लीम गांवांत तागेलो एक धाकटोसो बिझनस, तागेलो ओन सेटअप आहा, एक एंटरप्रिनर तो, बिझनसमॅन तो. जायते धाकटे धाकटे जे आमगेले वांगड आसात, जावं ते रिलिजियस, जावं ते स्पोर्ट्स क्लब, जावं ते सोशल, हे वांगड्यांनी तो मेंबरूय आहा, प्लस बरे बरे पोजिशन घेवन ताणें काम केलेलें आहा आनी तागेलें काम चालूच आहा. सो आय थिंक सच यूथ इज द नीड ऑफ द आवर. हेच्या पयलोय आमी गोंयकारांक आनी बाणालेचे कॉन्स्टिट्युएंसीचे 5 विलेजींक एक बरो नवो तरणाटो बाब हेन्झिल आमी दिलोलो. आनी आज हे सरकारान आमकां जे भाशेन सगळ्याकूच ज्यो पार्ट्यो नव्यो येता, ज्यो पार्ट्यांक त्रास करपाक हो सरकार माहीर आसा, तेच भाशेन हे सरकारान जी OBC सर्टिफिकेट ताका दिल्ली, तीच सर्टिफिकेट फेक म्हूण ह्याच सरकारान डिक्लेअर केल्ली आसा. आनी होच सरकार ते फेक सर्टिफिकेटीचे तांकां व्हडलें ऑर आसा आनी हें जावन तो आज भायर डिस्क्वॉलिफाय जालो. बट टुडे जे हेन्झिलान बाणाले कॉन्स्टिट्युएंसीन आम आदमी पार्टीचो जो फ्लॅग आज तेणें जो पुरयल्लो, जे आम आदमी पार्टी कार्यकर्ता व्हॉलिंटियरांनी जो झंडा घातलेलो, ते झंडा आनी ते कामाचेर आज हांव निवडून आयलो. आनी ते झंडा आनी मुगे कामाचेर आज अलायन्स घडून पावले. आमी सगळे एकठांय जाले आनी आम सगळ्यांनी एकठांय काम करून आज आमी कॅप्टन विर्याताक जिखोवन हाडलो. आनी आज कॅप्टन विर्याताक जिखोवन हाडून आमी आज ताका आमी लोकसभा पार्लिमेंटान धाडलो आसा. सो टेकिंग फ्रॉम देर आनी सगळे गोंयकारांचें जें मन आसा की अलायन्स जावन मुखार सरपाचें, कित्याक आज जर अलायन्स जाले जाल्यारूच हो जो सरकार आहा, हो जो सरकार जे वेरियस वस्तू आज त्रास केल्या, ह्या सरकाराक उडोवपाक आमी पावतले. आनी हे अलायन्स जावन आज सेंट्रलाकूय गव्हर्मेंट हाल्लेलो आहा. आतां ही अलायन्स युनिटी आमगेली उरतली. हांव मुगेले बाणालेचे लोकांक, जावं बेनावलीम विलेज, वार्का विलेज, ओर्लीम विलेज, कार्मोना विलेज आनी काविलोसीम विलेज, ह्या 5 विलेजी लोकांक मागता
की जे भाशेन तुम्ही म्हाका एक चान्स दिलो हो बदल हाडपाक हे कॉन्स्टिट्युएन्सीन, तेच भाशेन आनी जे भाशेन हेन्झलाक तुम्ही नवोच आसतना चान्स दिलो, तेच भाशेन आज आम आदमी पार्टीक बारा तुम्ही सगळ्यांनी रावचे. सगळे अलायन्स पार्टनरा कडेन मागता, लेट अस कम आउट इन लार्ज नंबर्स 23 जुनार, घडये पावस आसत घडये नासत, पूण सगळ्यांनी भायर येवचे, हे इलेक्शन बरे भाशेन पिसफुली करचे आनी आमगेलो बाब जोझफ जीजस गाब्रियल पिमेंताक तुम्ही आम आदमी पार्टीच्या झाडू सिंबलाचेर तुमचो मोलादीक वोट मारून तुम्ही ताका जिखोवन हाडचो. हे इंडिया अलायन्साक परत एक पार्ट जिखोवन हाडचे, हे सगळ्यांक मुगेले मागणे. देव बरें. हांव पार्टी प्रेसिडेंट आमचो बाब अमित पालेकर, तसोच आमचो वर्किंग प्रेसिडेंट वाल्मिकी नायक, आमचो एडवोकेट भाव आनी आमचो गांवचो MLA बाब कॅप्टन वेन्झी बिहेगा आसा. कालच्यान देव बरें करूं म्हणटा, कित्याक हांव फाटीन 4 म्हयने पयलीं हांव आम आदमी पार्टीक जॉयन जालो, कारण हांवें तांचें जायतें काम पयलें. जे वे ते काम आमचे बेनावली कॉन्स्टिट्युएन्सी जाता तें डिवेलपमेंट जावं कितेंच, सो तें चोवन हांव तांकां जॉयन जालो. आनी हांव चड देव बरें करूं म्हणटा पार्टीक, ताणें म्हजेंय काम पयलें आनी म्हाकाय टिकेट दिली बसत. थँक्यू. तुम्ही आता अलायन्साचो कॅन्डिडेट, तुमची मिटींग जाली अलायन्सा? हय, आय हॅड अ मिटींग विथ प्रेसिडेंट्स. आमी अलायन्स पार्टनर जे आमचे प्रेसिडेंट आसा तांचे कडेन प्रत्येका कडेन उलोवनच आमी हे जो सीट आसा तो आम आदमी पार्टीक दिवपाचो, इट वॉज अ युनॅनिमस डिसिजन बेसिकली. नाही झालं ती मीटिंग सगळ्या? No, continuous. It was a continuous process. No final decision about this candidate or to be no, candidate is a choice of the party. Candidate आम्ही आता आज declare केला, will inform, we are going to inform the party. Anyway, the choice of candidate was the party's choice because ही अलायन्स चलतली म्हणून आणि हे इलेक्शन जे बाय इलेक्शन आसा बाणावलेचे ते आमी इंडिया अलायन्साच्याच अंडर थरयता. डेमोक्रेसीन सगळ्यांक रायट आसा इलेक्शनाक कंटेस्ट करपाचें, म्हाकाय आसा, तेकाय आसा, तुमकांय सगळ्यांक आसा. कोणी इलेक्शनाक रावपाक शकता आनी कोणी रावपाक शकता इलेक्शनाक. ताका आमी कोणाक विरोध करपाक शकना जावं कोणाक इलेक्शनाक उबो रावूं नाका म्हणपाक शकना. कोणाक रावपा जाय इलेक्शनाक अवश्य रावा. आमचो इंडिया अलायन्साचो कन्सेन्ससाचो कॅन्डिडेट आमी आज तुमचे मुखार डिक्लेअर केला आनी सगळे लोक ह्या कॅन्डिडेटाक सपोर्ट करतले. MP इलेक्शनाक सुद्दां, लोकसभेच्या इलेक्शनाक सुद्दां बाणावलेच्यान इंडिया अलायन्साक बरी पसंती सगळ्या लोकांनी दिल्ली आनी ह्या बाय इलेक्शनाक सुद्दां लोक आमच्या इंडिया अलायन्साच्या कॅन्डिडेटाक पसंती दितले. स्टेटमेंट इन मिडिया कितें की काँग्रेस पार्टी शूड टेक देअर वर्कर्स इंटू कन्सिडरेशन. तांचो मोरल डावन जातलो म्हणून हे सीट आम आदमी पार्टीक दिले जाल्यार म्हाका दिसता एक अलायन्साचो धर्म आसा आनी अलायन्सा अंतर्गत आमी पयले फावट जेन्ना आमी वेन्झी बाबाक डिक्लेअर केल्लो एज अ सावथ गोवा, प्रपोज्ड इज एज अ सावथ गोवा कॅन्डिडेट, आमचे जे कार्यकर्ता आसा जेन्ना आमी हो सीट अलायन्स पार्टनर्सांक दिलो, आमचे कार्यकर्ता आसा तांकां भितर डिसिजन्सी आशिल्ले, तांच्या भितर प्रॉब्लेम्स तांकां आसताच, पूण एज अ पार्टी वी डिसायडेड फॉर फॉर्जिंग दीस अलायन्स. तेन्ना एक लिडर, एक सामान्य कार्यकर्ता जेन्ना काय म्हणटा तेन्ना आय कॅन स्टील अंडरस्टँड, बट लिडर लायक रॉयला मेकिंग सच अ स्टेटमेंट की दे शूड टेक इन टू कन्सिडरेशन सामान्य कार्यकर्ता. आमी आमचे सामान्य कार्यकर्त्यांक कॉन्फिडन्सान घेतले, आमच्या भितर आशिल्ले तांकां समजायले की फॉर लार्जर इंट्रस्ट ऑफ अलायन्स हो सीट आमी काँग्रेसाक सावथाक दिवपाक जाय म्हणून. द सेम थिंग वी एक्सपेक्ट द काँग्रेस पार्टी टू डू एंड आय थिंक देर इज नॉट डावट अबाउट द फॅक्ट दॅट काँग्रेस पार्टीन आमकां क्लियर कट मॅन्डेट दिल्या की this is an India Alliance candidate. The statement has come very clearly from party president Baba Amit Patkar. Statement has come from Goja in charge asa Sri Manikrao Thakre. Tani सांगिल्ले की this elections will be fought by Aam Aadmi Party as India Alliance candidate. आणि म्हाका दिसता कोणाकय डावट आसपा जायना. And I think if it is an internal matter of Congress party thereafter whether to take any action or give any directions to her. It is their prerogative, we will not interfere in that. But Congress party as a party is going to stand and is there with us as India Alliance partner. And we should end this controversy. It is her personal choice what she is making. As a leader, we urge her not to do this. So that India Alliance जी आमी relationship जी केल्या, आमी जे partnership forge केल्या, it should continue till 2027. आणि तातून एक leader who is a leader like Royla should not put spokes in the alliance partnership. आजपासून नॉमिनेशन अजून करू नका.
नॉमिनेशनचे आज आम्ही कॅन्डिडेट डिक्लेअर केला. नाव वी हॅव टू गो अलॉंग विथ आवर अलायन्स पार्टनर्स आणि म्हाका दिसता फाल्यां किंवा परवा भितर वेनेवर दीस इज देर अलायन्स पार्टनर्स वील कम टुगेदर फॉर फायलिंग दीज नॉमिनेशन्स. ऑफिशियली सपोर्ट दाखयला. ओके ऑफिशियल आज न्ही खूब दीस पयलींच दाखयला. इनफॅक्ट जेन्ना बाब हाजी प्रेस कॉन्फरन्स जाल्ली विर्यातोची वेन इलेक्शन वॉज पुट फॉर्थ कित्याक तो पर्यंत सगळे जाण जस्ट वर कमिंग आउट ऑफ द रिजल्ट दीस त्या दिसा क्लियर कट स्टेटमेंट अलायन्सान सांगला की वी आर विथ आम आदमी पार्टी. No, this is the word but thinking is not out of question. जे आसा वो this is a very affirmative statement I am making after my talks with party president of Congress, after my talks with party president of Goa Forward आणि बाकीचे जे आमचे अलायन्स पार्टनर आसात तांणी आमकां पुरेपूर्ण सपोर्ट दिला. आणि इनफॅक्ट वी आर व्हेरी क्लियर ऑन दीस फॅक्ट दॅट आणि आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी आलेमाव आसा तांणी तर त्या दिसा स्ट्रेट फॉरवर्ड सांगला की दीस अलायन्स इज गोइंग टू कंटिन्यू टील 2027 अँड फर्दर आणि 30+ आमी जे म्हणला. आणि कन्सिडरिंग दीस स्टेटमेंट आय डोंट थिंक एनीबडी शूड हॅव डाउट्स ऑर क्रिएट एनी डाउट्स एज फार एज अलायन्स इज कन्सर्न. This alliance is forging a way ahead for 2027 government formation आणि ताजो प्रत्यय तुमकां not just by this election, not just by this by-election, but जशो जशो आमचे मिटिंग्स फुडें जायत रावतल्यो तशो तशो येत रावतले. We will keep you informed of lot of development that is coming forth. There are some things which are party matters, internal president to president matters, and we have had those tie-ups, we have had those meetings, we have had those conversations. प्रत्येक जाण is basking in the glory that they have achieved out of alliance victory of South Goa, and I think every alliance partner deserves this glory that has been brought to the alliance together by working together, and we will continue to work together. You said you just लास्ट 4 years 4 years. हे बिझनस चलता. सो हांव सांगत म्हणल्यार पंचायतातूय आसा सद्या आतां एज अ 5 मेंबर. 1 member. या ओनली सिंगा जिखला जाल्यार थिंगा सोडटलो. दॅट इज अ डिफरंट स्टोरी. See, तुमकां मरे एक बरो कॅन्डिडेट दिला. एक सर्वांग नाही आय विल टेल यू. See, basically this is a grassroots level politicians. They may not be able to face the press conferences where we are, but एक grassroots लेवलाचो जेन्ना आमी एक पंचायतींतलो मेंबर जो आसा ताका जो कनेक्टेड आसा ताका आमी एज अ जिल्ला पंचायत करूं शकता. दॅट मिन्स एक सामान्य मनशाक एक मेन स्ट्रीमलायन पॉलिटिक्सान आमी हाडपाक सोदता. ऑफकोर्स he is one of the he will as time progresses he will come forward. तुका 1-to-1 दिवया मरे आमी फाल्यां you sit with him, let us sit in Banali.